या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बफर सोल्युशनच्या पुढला पार्ट बघणार. दॅट इज कॉल्ड एज अ हेंडरसन इक्वेशन किंवा हेंडरसन इक्वेशन म्हणतात याला. व्हॉट इज हेंडरसन इक्वेशन? तर हेंडरसन इक्वेशन समजायच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला लागली पाहिजे की बफर सोल्युशन तयार कसं करतो. तर बफर सोल्युशन दोन प्रकारचे असतात. कुठले कुठले? बेसिक बफर, ऍसिडिक बफर पासून जाऊ आपण. बफर सोल्युशन किती प्रकारचे आहेत? ऍसिडिक बफर अँड बेसिक बफर. आता हे जे दोन सोल्युशन आहेत तयार कशी करायचे आहेत बघा. ऍसिडिक बफर आतापर्यंत तुम्हाला यायला पाहिजे की ऍसिडिक बफर कसं तयार करतो आपण. वीक ऍसिड प्लस salt of this weak acid with strong base. बेसिक बफर कसा तयार करायचा? वीक बेस प्लस सॉल्ट. सॉल्ट मात्र कसं घ्यायचं? ह्या वीक बेसचं स्ट्रॉंग ऍसिड सोबतचं सॉल्ट घ्यायचं. मग एक वीक ऍसिड आणि सॉल्ट घेतलं की तो तुमचा बफर तयार होईल. ऍसिडिक बफर नाव कशावर लक्षात ठेवायचं? तयार झालेल्या सोल्युशनचा तुमच्या ऍसिडिक बफरचा पीएच किती असतो? 7 पेक्षा कमी असतो. म्हणजे पीएच इज लेस दॅन 7 आणि बेसिक बफरचा पीएच किती असतो? ग्रेटर दॅन 7. हेंडरसन इक्वेशन काय सांगतो? तुम्हाला ऍसिडिक बफर तयार करायचा आहे. वीक ऍसिड घ्यायचं पण त्याची क्वांटिटी किती घ्यायची? सॉल्ट घ्यायचं त्याची क्वांटिटी किती घ्यायची? आणि हा पीएच जो 7 पेक्षा कमी असतो तो पीएच किती पाहिजे? 7 पेक्षा कमी म्हणजे काय? 7.6, 7.5, 6.5, 6, 5.5 किती पाहिजे? तर आपल्याला इथं 3 गोष्टी डिस्कस करायला लागतील. हा पीएच एक्झॅक्टली किती पाहिजे, त्या ह्या सॉल्टची क्वांटिटी एक्झॅक्टली किती घ्यायची, ह्या वीक ऍसिडची एक्झॅक्टली क्वांटिटी किती घ्यायची, जेणेकरून आपल्याला ठराविक पीएच सॉल्ट तयार करायचा. फॉर एक्झाम्पल आपल्याला पीएच पाहिजे 5, राईट. मग आता पीएच 5 पाहिजे इथं म्हणजे ऍसिडिक बफर तयार करायचा. त्यासाठी सॉल्ट किती घ्यायचं आणि वीक ऍसिडची क्वांटिटी किती घ्यायची हे ठरवणारे इक्वेशन म्हणजे तुमचं हेंडरसन हॅसेलबॅच इक्वेशन असणार आहे. त्याला आपण हेंडरसन इक्वेशन म्हणू. लक्षात आलं का? हेंडरसन इक्वेशन कशासाठी घ्यायचं आहे? तर तुमचा एक बफर सोल्युशन तयार करताना घ्यायचं असलेला वीक इलेक्ट्रोलाइट आणि घ्यायचं असलेले सॉल्ट ह्याची क्वांटिटी किती घ्यायची आणि मग किती पीएचचं सोल्युशन तयार होणार हे बघण्यासाठी आपल्याला हेंडरसन इक्वेशन बघायचं आहे. तर आपण पहिल्यांदा ऍसिडिक बफरसाठी हेंडरसनचे इक्वेशन काढूया. ऍसिडिक बफर कसं तयार होणार मला सांगा. ऍसिडिक बफर तयार होताना आपल्याला एक वीक ऍसिड घ्यावं लागेल का? कुठलं वीक ऍसिड घ्यायचं बघा आपल्याला. CH3COOH रिव्हर्सिबली डिसोसिएट टू फॉर्म CH3CO- प्लस H+. तर हे तर आतापर्यंत क्लिअर झालं असेल. एक वीक ऍसिड घेतलं. आता ह्या वीक ऍसिडचं स्ट्रॉंग बेस सोबतचं सॉल्ट घेऊया. कुठलं स्ट्रॉंग बेस सोबतचं म्हणजे कुठलं? CH3COONA. हे कसं डिसोसिएट होईल? कम्प्लिटली डिसोसिएट होईल. CH3CO- प्लस Na+. आता हे तुमचं बफर सोल्युशन झालं. आता या बफर सोल्युशनचं ऍसिडिक बफर झालं. याचा पीएच किती पाहिजे कसं काढायचं? तर काय करूया आपण ह्याच्यासाठी हेंडरसन हॅसेलबॅच इक्वेशन बघायचं आहे. तर पीएच काढायचं. ह्या सोल्युशनचा पीएच काढायचा. पीएच म्हणजे काय? इट इज द H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. मी पहिल्यांदा काय करतो या सोल्युशनचा म्हणण्यापेक्षा ह्या इलेक्ट्रोलाइटचा डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka काढून घेतो. व्हॉट इज इक्वेशन फॉर Ka फॉर दिस इक्वेशन? कसे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिटेट आयन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ असिटिक ऍसिड. हे आपल्याला झाले पहिल्यांदा. केमिकल इक्विलिब्रियम मध्ये झाले, आयनिक इक्विलिब्रियम मध्ये सुद्धा झालेलं आहे. आपल्याला सोल्युशनचा पीएच काढायचा आहे. पीएच काढायचा आहे म्हणजे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर हे आपण काय करून घेऊया? रिअरेंज करून घेऊया का? हे रिअरेंज करून घेतलं तर इक्वेशन कशासाठी होईल? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू काय होईल बघा. Ka इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ असेटिक ऍसिड डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिटेट आयन. बरोबर आहे? आता काय करूया? अजून एक घेऊया. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू Ka. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ असेटिक ऍसिड, इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ असेटिक ऍसिड इथं आहे का? म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ असेटिक ऍसिड म्हणण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिडच म्हणूया ना डायरेक्ट आपण. तुम्ही ऍसिटिक ऍसिड घेतलं तर ऍसिटिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन, हे तुम्ही HCN घेतलं तर HCNचं कॉन्सन्ट्रेशन, इथं तुम्ही दुसरं कुठलं बेन्झोइक ऍसिड घेतलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन येईल. तुमच्या सोल्युशन मध्ये ऍसिड किती आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन इथं घेतलं आपण. आता व्हॉट अबाउट दिस ऍसिटेट आयन?
बघा तर आपण कॉमन आयन इफेक्ट एक घेतला होता. कॉमन आयन इफेक्ट कसा होता, आपण इथून वर बघा फक्त हे बघू नका. ऍसिड आयन रिव्हर्सिबली डिसोसिएट झाला ऍसिड आणि H+ मध्ये, आणि जेव्हा याच्यामध्ये आपण सोडियम ऍसिड ऍड केला तो डिसोसिएट झाला CH3CO- आणि Na+ मध्ये. याचा अर्थ आपल्या सोल्युशन मधल्या ऍसिड आयनची क्वांटिटी काय झाली, वाढली, आणि ऍसिड आयनची क्वांटिटी वाढल्यामुळे लीच ऍटलेस प्रिन्सिपल, आठवते का, लीच ऍटलेस प्रिन्सिपल मध्ये काय झालं, हे दोन कॉमन आयन झाले. म्हणजे या इक्विलिब्रियमचा जर आपण विचार केला, कुठल्या इक्विलिब्रियमचा, असेटिक ऍसिडच्या इक्विलिब्रियमच्या रिएक्शनचा, ह्या सिस्टमचा विचार केला तर आपण ह्याच्यामध्ये प्रोडक्ट ऍड केलाय का, जेव्हा हे इक्विलिब्रियम मध्ये होतं अगदी शांत पण निवांत, असेटिक ऍसिड डिसोसिएट ऍसिड आणि H+ होतं, ते दोघं एकामेकाशी कंबाईन सोडियम ऍसिडिक ऍसिड तयार होतं, एकदम छान इक्विलिब्रियम होतं. वरून आपण घोळ केला, हे ऍड केलं की तुमचे ऍसिड आयन काय झाले, वाढले. ऍसिड आयन वाढले की प्रोडक्टची क्वांटिटी वाढली. अकॉर्डिंग टू द लीच ऍटलेस प्रिन्सिपल, जेव्हा आपण प्रोडक्ट वरून ऍड करतो तेव्हा इक्विलिब्रियम कुणी शिफ्ट होतं, लेफ्टला. हे इक्विलिब्रियम जर लेफ्टला शिफ्ट झालं तर हे ऍसिड आयन जे वाढलेले ते H+ शी कंबाईन होऊन असेटिक ऍसिड परत तयार करतील. अगोदरच याची बोंब काय आहे की हा वीक इलेक्ट्रॉन तो कमी डिसोसिएट होणार. आता काय झाला, असोसिएट होऊन परत तयार व्हायला लागलं, म्हणजे ह्याचं डिसोसिएशन कमी केलं आपण, म्हणजे ह्याची क्वांटिटी. आता आपल्या सोल्युशन मध्ये जे काही ऍसिड आयन राहिलं ते कुणामुळे असणार आहे, असेटिक ऍसिड मधून आले का सोडियम ऍसिड मुळे असणार आहे. सगळ्याच्या सगळ्या ऍसिटेट आयन्स असतील ते कोणापासून आले असतील, सोडियम ऍसिटेट पासून आले असतील, कारण हे ऍसिटेट आयन इकडे कंबाईन होऊन इकडे गेले ना. त्यामुळे आपल्या सोल्युशन मधल्या ऍसिटेट आयनची क्वांटिटी म्हणजेच कुणाची क्वांटिटी, सोडियम ऍसिटेटची. मग आपण असं समजून घेतलं की याला समजा इथं तुम्ही 1 मोल घेतलं, सगळ्याचे सगळे डिसोसिएट 1 मोल होईल ना. मग ह्याची क्वांटिटी 1 मोल असेल तर ह्याची पण, ह्याची क्वांटिटी X मोल असेल तर ह्याची क्वांटिटी X मोल होईल, ह्याची क्वांटिटी C मोल असेल तर ह्याची क्वांटिटी C मोल होईल. मग ह्याची क्वांटिटी घ्यायची ऐवजी आपण ह्याची क्वांटिटी घेऊया इथं. मग काय होईल इथं आपलं, दिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. का, ऍक्च्युअली आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड आयन पाहिजे, पण तुमच्या सोल्युशन मध्ये जेवढं सॉल्ट असेल तेवढे ऍसिड आयन असतील. ऍसिड आयन म्हणजे सॉल्ट, मग ऍसिड आयनची क्वांटिटी घेण्याच्या ऐवजी आपण कुणाचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं, आपण सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं. इथंपर्यंत जर तुम्ही करू शकला तर तुम्ही हेंडरसन इक्वेशन काढू शकता. परत एकदा चेक करा, आपण काय घेतलं, ऍसिडिक बफर साठी वीक ऍसिड घेतलं, सॉल्ट घेतलं, दोघांचं डिसोसिएशन करून वीक ऍसिडचा Ka काढला, याच्यानुसार H+ साठीचं आपण काय केलं, इक्वेशन काय करून घेतलं, रिअरेंज करून घेतलं, आणि याच्यामध्ये काय केलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड तर इथंच आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड आयनच्या ऐवजी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट घेतलं, कारण दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असणार आहे. आता याला निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 दोन्ही बाजूला घेऊया. याला निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 दोन्ही बाजूला जर आपण घेतला तर इक्वेशन कसं होईल, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H+ आयन इज इक्वल टू negative log to the base 10 of Ka into concentration of acid divided by concentration of salt. आता आपण लास्ट लेक्चर मध्ये निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 म्हणजे हा P फॅक्टर असतो, हा काय झाला pH. निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय झाला, pH झाला. मग ह्या निगेटिव्ह लॉग ना जर मल्टिप्लाय केलं, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ Ka right minus negative log to the base 10 of concentration of acid divided by concentration of salt. बरोबर आहे का, बघा चेक करा, जस्ट मिनिट. बरोबर आहे. आता काय होणार बघा, इकडे तर आपला pH आला. व्हॉट इज दिस, अगेन दिस इज अ P फॅक्टर, म्हणजे काय आलं तुमचा P इंटू K मायनस log to the base 10 of concentration of acid divided by concentration of salt. बरोबर आहे का बघा. आपल्याला हे निगेटिव्ह साइन नको असेल तर काय करायचं, हे उलट करायचं, ऍसिड खाली घेऊ आणि सॉल्ट वर घ्या. मग तुमचं इक्वेशन काय आलं, pH इज इक्वल टू pKa प्लस log to the base 10 of concentration of salt divided by concentration of acid, and this is your हेंडरसन इक्वेशन. आता हेंडरसन इक्वेशन वरून काय करायचं, तुम्हाला एखाद्या सोल्युशनचा पीएच पाहिजे, किती पीएच पाहिजे ती व्हॅल्यू इथे टाकायची, ती व्हॅल्यू इथे टाकायची. व्हॉट अबाउट पीकेए, पीकेए म्हणजे काय, के म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड, आणि कुठल्याही ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट असतो, फिक्स असतो. समजा तुम्ही ऍसिडिक ऍसिड घेतला तरी ह्या के ची व्हॅल्यू फिक्स असणार, ती दिलेलीच नाही. तुम्ही जर स्टँडर्ड बुक काढले तर त्याच्यामध्ये प्रत्येक ऍसिडची के ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग तुम्हाला समजा 5 पीएच चं सोल्युशन पाहिजे असेल तर इथं 5 टाकायची व्हॅल्यू,
के ची व्हॅल्यू तुम्ही कुठला ऍसिड घेतले ते बुक मध्ये दिली असणार आहे. आता राहिल्या कुठल्या व्हॅल्यू, सॉल्ट किती घ्यायचं आणि ऍसिड किती घ्यायचं. सॉल्ट तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या. समजा तुम्ही 1 मोल सॉल्ट घेतले तर इथे 1 मोल तुम्हाला घेतलेले आहे, त्याच्यावरून मग ऍसिड किती पाहिजे हे कॅल्क्युलेट करू शकता का. हे बघा पीएच तुम्हाला किती तयार करायचा माहित आहे, पीके ची व्हॅल्यू तर ऑलरेडी दिलेली आहे. सॉल्टची व्हॅल्यू तुम्ही घेतली ना, त्याच्यावरून ऍसिड किती घ्यायचं, सॉल्टची व्हॅल्यू तुम्ही घेतली तर ऍसिड किती घ्यायचं हे तुम्हाला काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. मग ऍसिडची क्वांटिटी तुम्ही कॅल्क्युलेट केली, तुम्ही सॉल्ट घेतलं, पीके ची व्हॅल्यू माहित आहे, पीएच किती करायचं ते सोल्युशन जर तयार केलं त्या सोल्युशनचा पीएच काय तुम्हाला पाहिजे असेल तसे. समजा तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यू दिल्या असतील तर पीएच किती हे कॅल्क्युलेट करू शकता. समजा तुम्हाला एक 4 पीएच चं सोल्युशन पाहिजे, इथे 4 टाका, के ची व्हॅल्यू माहित असणार आहे. आता तुम्हाला पाहिजे त्या क्वांटिटीचं तुम्हाला पाहिजे तेवढं ऍसिड घ्या, कॅल्क्युलेशन करून कशाची व्हॅल्यू येईल, सॉल्ट किती घ्यायचं हे येईल. म्हणजे पीएच किती पाहिजे हे आलं, सॉल्ट किती घ्यायचं हे आलं, तुमचं ऍसिड किती घ्यायचं हे आलं. सी दिस इज ऑल अबाउट द हेंडरसन इक्वेशन फॉर ऍसिडिक बफर. लक्षात आलं का. पॉज करून किंवा तुमचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे लिहून घ्या किंवा मग व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आपण आता बेसिक बफरचं हेंडरसन इक्वेशन बघणार आहे. जर आता हे कळालं असेल तर बेसिक बफरचं हेंडरसन इक्वेशन करणं काही खूप अवघड नाहीये. बघा प्रगतीरचक का हेंडरसन इक्वेशन कशासाठी काढायचं, एक बफर सोल्युशन तयार करायचं तर त्यात ऍसिड किती घ्यायचं, बेस किती घ्यायचा, सॉरी ऍसिड किती घ्यायचं, सॉल्ट किती घ्यायचं, त्याचा पीएच किती पाहिजे ह्याच्यासाठी पाहिजे. चलो विल मूव टू द बेसिक बफर. बेसिक बफर कसं करणार, कसा तयार होतो, वीक बेस कसा कुठला, NH4OH कसा डिसोसिएट होईल, नेहमीप्रमाणे NH4++OH-. ह्या वीक बेसचं स्ट्रॉंग ऍसिड सोबतचं सॉल्ट घ्या, कुठलं NH4Cl, हे कम्प्लीट डिसोसिएट होईल कसं, NH4++Cl-. नेहमीप्रमाणे मग ह्या वीक बेसचं काय करूया आपण, केबी साठीचं इक्वेशन लिहून घ्या. केबी इज इक्वल टू काय येईल सांगा, NH4+ into concentration of OH- divided by concentration of NH4OH. आता आपल्याला या सोल्युशनचा पीएच काढायचा असेल तर H+ आयन कॉन्सन्ट्रेशन कुठंच नाही इथं, पण आपल्याला इथं OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो. समजा आपण OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर काढू शकलो तर त्याच्यावर आपण पीएच काढू शकतो की, कारण OH- कॉन्सन्ट्रेशन इंटू H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू किती असतं, 10⁻⁻14. ह्याचा आपण काय काढू शकतो, पीओएच काढू शकतो की H+ आयन OH- आयन कॉन्सन्ट्रेशन पीओएच काढू शकतो. समजा आपण ह्याचा पीओएच काढला तर पीओएच प्लस पीएच किती असतं, 14 असतं. ह्या इक्वेशन वरून आपण हे काढू शकतो, हे जर काढलं तर ह्या समजा पीएच काढायचं तर काय होईल तुमचं, 14 मायनस काय होईल तुमचा पीओएच होईल. आता आपण पीओएच काढून घेऊया. चला हेंडरसन इक्वेशन नुसार पीओएच कसं काढणार, नेहमीप्रमाणे पीओएच काढण्यासाठी OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, OH- आयन कॉन्सन्ट्रेशन इकडे घेऊया का, इज इक्वल टू काय येईल, KB इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय, अमोनियम हायड्रॉक्साईड डिवायडेड बाय काय ना तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनियम आयन. मगासारखंच KB इंटू काय येणार आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणजे कोण, हा तुमचा झाला बेस. आता वरचं इक्वेशन बघा, तुम्हाला असं वाटत नाही की या सोल्युशन मधलं अमोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे सगळ्याचे सगळं अमोनियम हायड्रॉक्साईड मुळे असेल, अमोनियम क्लोराईड मुळे असेल, दोघांमुळे असेल का फक्त अमोनियम क्लोराईड मुळे असेल, फक्त अमोनियम क्लोराईड मुळे असेल. काय सांगतो, एकतर अमोनियम हायड्रॉक्साईड कमी डिसोसिएट होणार आहे, कमी डिसोसिएट झाले की परत ते इक्विलिब्रियम मध्ये येणार आहे. ही सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असताना आपण काय केलेलं, अमोनियम क्लोराईड ऍड केलं म्हणजे आपण अमोनियम आयनची क्वांटिटी काय झाली, वाढली. मग अकॉर्डिंगली अगेन लीच ऍटलस प्रिन्सिपल नुसार काय येणार आहे, कॉमन आयन इफेक्ट इथं आला, अमोनियम आयन कॉमन झाले, इकडची अमोनियमची क्वांटिटी वाढली की वाढलेलं अमोनियम आयन ह्या OH- शी कंबाईन होऊन इक्विलिब्रियम लेफ्टला शिफ्ट होऊन अमोनियम हायड्रॉक्साईड परत तयार होईल. म्हणजे तुमच्या सोल्युशन मधलं अमोनियम आयन हे फक्त कोणामुळे असतील, हे जेवढं दिल तेवढं सगळं डिसोसिएट होईल. म्हणजे इथले जे अमोनियम आयन असतील ते सगळे अमोनियम क्लोराईड सॉल्ट मुळे असतील. मग हे अमोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असेल, त्यामुळे आपण अमोनियम आयनच्या कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन करा. इथं काय घेणार तुम्ही, सॉल्ट. इकडे काय तुमचं OH- आयन कॉन्सन्ट्रेशन. आता दोन्ही बाजूला निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 न काय करूया, मल्टिप्लाय करूया. मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ OH- आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय येणार, Ka इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉरी ऍसिड नाही, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट येणार. आता काय करूया,
निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 म्हणजे पी फॅक्टर. हा काय आला तुमचा पी फॅक्टर, म्हणजे इथं काय आलं पी कुणाचा, तर OH मायनस आयन्स कॉन्सन्ट्रेट दॅट इज कॉल्ड एज अ POH. कसं येणार मग ह्या निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 आत मल्टिप्लाय कर, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ KB, सॉरी इथं मी K चुकून घेतलं, KB आला पाहिजे नाही, KB आला पाहिजे. हे KB मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय आलं बेस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. कुठून यायला लागले काय आलं सॉल्ट. बरोबर आहे. व्हॉट अबाउट दिस, दिस इज ऑल्सो पी फॅक्टर. मग काय नाही PKB मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. मला हे मायनस साइन नको, मी याचं काय करतो रेसिप्रोकल घेतो. मग आपलं इक्वेशन काय होईल POH इज इक्वल टू PKB प्लस log to the base 10 of concentration of salt divided by concentration of a base. See, this is the Henderson equation to calculate the POH. पण आपल्याला POH काढायचं नाही, आपल्याला pH काढायचं असेल तर एकदा ह्या इक्वेशन वरून तुम्ही काय करणार POH. आता ह्या इक्वेशन वरून pH कसा काढणार. समजा तुम्हाला POH काय पाहिजे किती x तुम्हाला 7 POH पाहिजे असेल किंवा 6 POH पाहिजे असेल तर ती व्हॅल्यू इथे टाका. तुम्हाला दिलेले जे वीक बेस आहे त्याचा KB तर फिक्स असतो, ती व्हॅल्यू बुक मध्ये दिली असते. तुम्हाला हवं तेवढं सॉल्ट घ्या, तुम्ही क्वांटिटी घेतली सॉल्टची ती इथं लिहा. PKB तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, किती POH पाहिजे ते इथं लिहिलं आहे. एवढं सगळं सॉल्ट दिले, तुम्हाला बेस किती घ्यायचा आहे हे येईल. तेवढा बेस घेतला की तुम्हाला ठराविक POH चे सोल्युशन मिळेल. मग POH चं इक्वेशन वरून आपण PH प्लस POH इज इक्वल टू 14 वरून pH कसा कॅल्क्युलेट करणार 14 मायनस POH. अँडरसन इक्वेशन वरून POH काढला आणि या इक्वेशन वरून आपण काय काढला त्या सोल्युशनचा pH काढला. सी दिस इज ऑल अबाउट द हेंडरसन इक्वेशन फॉर द बेसिक बफर. आय होप की हे तुम्हाला समजलेलं असेल. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ओके, थँक्यू.